ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। जनसुरक्षा कायदा म्हणजे अघोषित आणीबाणी, प्रवीण गायकवाड यांना संरक्षण द्या, ब्लॅक पॅन्थर पक्षाची निवेदनाद्वारे मागणी। अलीकडे सादर करण्यात आलेल्या जनसुरक्षा कायदा हा भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांना बाधा आणणारा असून तो अघोषित आणीबाणी सारखाच असल्याचा आरोप ब्लॅक पॅन्थर पक्षाने केला। पुरोगामी विचारसरणीला दडपण्यासाठी अर्बन नक्षलवाद या संकल्पनेचा गैरवापर होत आहे। वैचारिक मतभेद करणाऱ्यांवर हा कायदा लादण्याचा प्रकार हुकुमशाहीकडे नेणार आहे, असं मत पक्षाने एका पत्रकात व्यक्त केलं। संभाजी ब्रिगेडचे प्रमुख प्रवीण गायकवाड यांच्यावर अलीकडे अक्कलकोट येथे झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करत या हल्लेखोरांवर जनसुरक्षा कायद्यान्वये कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। अन्यथा हा हल्ला सरकारच्या मौन पाठिंब्याने झाल्याचा जनतेस समज होईल असा इशाराही देण्यात आला आहे। गायकवाड यांना अद्याप पोलीस संरक्षण न दिल्याने त्यांच्या जीविताला धोका निर्माण झालाय। त्यामुळे त्यांच्यासह राज्यातील सर्व पुरोगामी पक्ष व विचारधारेच्या नेत्यांना पोलीस संरक्षण द्यावं अशी मागणीही यावेळी करण्यात आली। ब्लॅक पॅन्थर पक्षाने जनसुरक्षा कायदा तात्काळ रद्द करावा, अन्यथा लोकशाहीचा गळा घोटणारा आणि नागरिकांच्या हक्कावर गदा आणणारा ठरेल असा स्पष्ट इशारा निवेदनाद्वारे दिला आहे। निवेदनात ब्लॅक पॅन्थर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई, तानाजी गोंधळी, संतोष धवन, शारदा गायकवाड, पूजा सुतार, विद्या शिंदे, दिनकर कांबळे, पांडुरंग चौगले आदींच्या सह्या आहेत। महानकर न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड। अनेक लोकांच्यावर हल्ले होत आहेत, मग त्यामध्ये विचारवंत असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा पुरोगामी विचाराची जी नेते मंडळी आहेत त्यांच्यावर हल्ले होत आहेत। मुळात साहेब अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भारतामध्ये संविधान आहे। पूर्वी राजेशाही होती, परंतु आता लोकशाही आहे। लोकशाही राज्यामध्ये अशा पद्धतीचं वर्तन करणं हे लोकशाहीला साजेसे नाही। भारतीय राज्यघटनेच्या कलम 19 नुसार आम्हाला मूलभूत अधिकार दिलेले आहेत संविधानात। त्या संविधानानुसार प्रत्येक जण हे करत असते, आपल्या पद्धतीने आपले विचार मांडायचे स्वातंत्र्य आहे। आम्ही कुठं जायचं त्याचे अधिकार आहेत, काय खायचं ते अधिकार आहे, कुठं राहायचं ते मूलभूत अधिकार संविधानाने दिलेले असताना आता मात्र एवढ्या प्रकारचे हल्ले होत आहेत की राज्यातील कायद्याने सुव्यवस्था बिघडलेली आहे। मुळात साहेब प्रतापगडावर 1659 साली ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला, त्यावेळेला जिजाऊनी म्हटलं होतं, अरे त्या अफजल खानाच्या प्रेताचं काय केला तुम्ही? त्यावेळेला जिजाऊनी शिवाजी महाराजांनी सांगितलं आम्ही ठेवलंय त्यांना तिकडं। त्यावेळी जिजाऊनी सांगितलं की तुझ्या राज्यामध्ये ज्यावेळेला एखादा शत्रू मरण पावतोय त्यावेळी त्या महिला त्याच्या मृत्यूनंतर त्याचं शत्रुत्वही संपतंय, लक्षात घ्या। मग ज्या वेळेला लोकशाही होती, हुकुमशाही होती, त्यावेळेला देखील शिवाजी महाराजांनी जिजाऊंचं ऐकलं आणि प्रतापगडावर अफजल खानाचं स्मारक बांधलंच आहे। मात्र आता फुले शाहू आंबेडकरांचे विचार आणि पुरोगामी विचाराने जाणारे प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो हल्ला केलाय तो अत्यंत निंदनीय आहे। आम्ही ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो।